राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी आमच्या नेत्यांविषयी 3 इडियट्स हा जो शब्द प्रयोग केला आहे, मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की वेळी लोकच इतिहास घडवतात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात इतिहास घडवण्याचं काम या रायगड जिल्ह्यातील 3 शिलेदारांनी केलं, याचा सार्थ अभिमान आम्हा सर्व शिवसैनिकांना आहे। परवा जी नामदार भरतशेठ गोगावले साहेबांची मुलाखत झाली आणि ती मुलाखत संपूर्ण महाराष्ट्राच्या पसंतीस पडली। त्या मुलाखतीदरम्यान संपादकांनी सिंचन घोटाळ्यासंदर्भात जो प्रश्न विचारला, त्या प्रश्नाला उत्तर देत असताना गोगावले साहेबांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की आम्ही सिंचन घोटाळ्याविषयी कधी वक्तव्य केलं नाही आणि जसे करावे तसे भरावे या म्हणीचा प्रयोग करून ज्यांनी कोणी काही चुकीचं काम केलं असेल त्यांना त्याची भरपाई करावी लागेल असं सूचक विधान त्या मुलाखतीदरम्यान गोगावले साहेबांनी केलं। पण त्या विधानाचं कुठंतरी भांडवल करून आनंद परांजपे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन गोगावले साहेबांवर टीका केली। त्या टीकेचा या ठिकाणी सर्वप्रथम मी जाहीर निषेध व्यक्त करतो आणि आनंद परांजपे यांना मी आठवण करून देतो की 27 जून 2023 रोजी भोपाळ मध्य प्रदेश येथे या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांची जी सभा झाली, त्या सभेदरम्यान आदरणीय मोदी साहेबांनी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती 70,000 कोटीच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप केले आणि त्या घोटाळ्याच्या आरोपानंतर 2 जुलै 2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या राज्याच्या सत्तेमध्ये सहभागी झाला। कदाचित हे ते विसरले असतील, पण शिवसेनेने या शिवसेनेच्या कोणत्याही नेत्यांनी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती कधी आरोप केलेले नाहीत। हे आरोप कोणी केले असतील तर भारतीय जनता पक्षाचे राज्याचे जे नेते आहेत, किरीट सोमय्या असतील, या जिल्ह्यातील शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंतभाई पाटील असतील, स्नेहलताई जगताप ज्यांचा मागच्या महिन्यामध्ये अजितदादांच्या उपस्थितीत प्रवेश झाला, त्यांचे वडील स्वर्गीय माणिकराव जगताप असतील, यांनीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवरती सिंचन घोटाळ्यांचे आरोप केलेत। शिवसेनेने कधीच आरोप केले नाहीत। तरीसुद्धा आनंद परांजपेंना माझं आव्हान आहे की तुम्हाला जर सिंचन घोटाळ्याचे आरोप टोचत असतील तर तुम्ही या राज्याच्या सत्तेतून पायउतार झालं पाहिजे, कारण ज्या भारतीय जनता पक्षाने आपल्यावरती आरोप केले त्यांच्याच मांडी लावून आपण या सत्तेचा उपभोग घेत आहात आणि तुम्हाला ही सिंचन घोटाळ्याची टीकासुद्धा सहन होत नाही आहे। त्याच्यामुळे त्यांनी या सत्तेतून पायउतार व्हावं असं आमचं त्यांना नम्र आव्हान आहे। नंतर आनंद परांजपे यांनी नामदार भरतशेठ गोगावले साहेब यांची 7 दिवसामध्ये घोटाळे काढू अशी दरपोक्ती केली आहे। आम्ही त्यांचं आव्हान स्वीकारलं आहे। आम्ही आनंद परांजपेंना सांगतोय, तुम्ही नामदार भरतशेठ गोगावले साहेबांचे घोटाळे बाहेर काढूनच दाखवा। त्यांना आम्हाला सांगायचं आहे, जी गाववाडी वस्तीवरील जी आमची हजारो माणसं आहेत, ती माणसंच या ठिकाणी नामदार भरतशेठ गोगावले साहेबांची संपत्ती आहे। त्यांनी या गाववाडी वस्तीचा जो विकास केला आहे, ज्या प्रत्येक आदिवासी बांधव असतील, गोरगरीब असतील, त्यांच्या सुखदुःखात नामदार साहेबांनी आपल्या खिशातून हात घालून त्यांच्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे। कोणत्याही शासकीय मदतीची वाट न पाहता प्रत्येकाच्या अडीअडचणीला उभा राहणारा आमचा नेता, असा देवमाणूस नेता म्हणून नामदार भरतशेठ गोगावले साहेबांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये। आम्ही आनंद परांजपे यांचं आव्हान स्वीकारलं आहे। त्यांनी 7 दिवस काय, त्यांना 7 जन्मसुद्धा पुरणार नाही एवढी संपत्ती, मनुष्यरूपी संपत्ती नामदार भरतशेठ गोगावले साहेबांनी जमा केले। आम्ही त्यांचं आव्हान स्वीकारलं आहे। आम्ही कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्यास आमची तयारी आहे। हे आव्हान, हे प्रतिआव्हान आम्ही आनंद परांजपे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देत आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।